नंदुरबार ब्रेकिंग. नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहात विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींच्या जेवणात अथवा पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या संदर्भातील कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सुट्टीच्या काळातही वसतिगृहात 22 विद्यार्थिनी वास्तव्यास होत्या. या विद्यार्थिनींवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून करण्यात आला आहे. घटनेची दखल घेत समाज कल्याण विभागाने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केले आहे. मात्र दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले असून दोषींवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान समाज कल्याण विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. तर विषय असा झाला होता की कुंदन पावरा नामक एक व्यक्तिमत्व आहे. तिने म्हणजे मुलींचा जीव घेणा प्रकार केला होता. 22 मुली आम्ही हॉस्टेलला प्रेझेंट होतो. तर तिने असा प्लॅन केला होता की पाण्यात किंवा जेवणात आपण विष टाकू आणि मुलींची हत्या करू, असा प्रकरण केला आहे. आमच्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहे, म्हणजे आमच्याकडे प्रूफ पण आहे. तर आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या. आम्हाला जी व्यक्तिमत्व आहे, जी गुन्हा करणार होती, ती आम्हाला इथं उपस्थित पाहिजे आणि काही कारण नसताना ती हे आमच्यावर करणार होती. तर ती व्यक्तिमत्व आम्हाला इथं उपस्थित पाहिजे. आम्हाला कारण जाणून घ्यायचं आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. गेल्या किती दिवसापासून हा सगळा प्रकार चालू गेल्या 15 दिवसापासून हा प्रकरण चालू होता, पण आमच्याकडे प्रूफ नव्हतं. पण आता आमच्याकडे प्रूफ आहे आणि त्या जी व्यक्ती आहे ती कुंदन पावरा, तिला अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही हॉस्टेलमध्ये 3 तासापासून आंदोलन करत होतो, पण काहीच झालेलं नाही. आमचे वंचित बहुजन आघाडीचे सदस्य आले, विद्यार्थी समितीचे सदस्य आले, त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे आणि आता तरी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. माझे नाव सविता उत्तम थोराते, मी मोडची आहे आणि आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह होडतर्फे हवेली नंदुरबार इथं आम्ही वसतिगृहात राहतो. आम्ही इथं शिक्षण घ्यायला आलो. तर कुंदन पावरा नावाची जी एक कर्मचारी आहे, तिने आमच्या जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिने पाण्यात किंवा जेवणात औषध टाकण्याचा प्रयत्न गेलेला आहे. आमच्याकडे ह्या गोष्टींचे प्रूफ पण आहेत. ती व्यक्तीला असंच आम्हाला फ्रीडम द्यायची नाही. ती व्यक्ती स्वतंत्र फिरायला नको, तिला कुठल्याही परिस्थितीत अटक करायची आहे आणि तिच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचंय तिने का म्हणून असं केलं. एवढ्या 22 मुलींच्या जीव घेण्याचा प्रयत्न का केला तिने, तिच्याकडून हे आम्हाला जाणून घ्यायचं. ती एकटीच नाही, तिच्यासोबत 2 व्यक्ती पण आहे तिच्या प्लॅनिंग मध्ये सामील. त्यांना सुद्धा विचारायचं आहे की का म्हणून जीव घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला एवढ्या 22 मुलींच्या. आणि आम्ही 3 तासाचं आंदोलन करत होतो. सर साहेबांनी काही ऍक्शन घेतली नाही. त्या व्यक्तींना आम्ही प्रेझेंट करायला लावत होतो, ते अजूनपर्यंत इथं उपस्थित झालेले नाही. आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे. दुसरं आम्हाला काही नको. तिने काय केलं, कशासाठी केलं किंवा का करणार होती, हे आम्हाला जाणून घ्यायचंय बस. मला सांग, टोटल किती मुलींचं हॉस्टेल आहे ते? सर एकूण संख्या पूर्ण 60 आहे, पण सध्या मेडिकल स्टुडंट आहेत फक्त, कारण मेडिकल स्टुडंटला सुट्टी भेटत नाही. मेडिकल फक्त 22 विद्यार्थी आहेत. तर 22 विद्यार्थ्यांचा घात करण्याची मोठी प्लॅनिंग चालू होती सर, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही. आम्ही 2 दिवसापासून ते कळवलंय सर, तरी सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही. म्हणून आम्हाला आज हे आंदोलन करावं लागतंय. 2-3 दिवस होऊन गेले सर, आम्ही ही गोष्ट त्यांच्या कानावर टाकली. 3 दिवसांनंतर ते आज ऍक्शन घेत आहेत. आज ते गुन्हा दाखल करायचं सांगताय सर. आम्ही बाहेर बसलो म्हणून त्यांनी आज पाऊल उचलला सर. उद्या उठून जर मुलीचं काय होऊन गेलं असतं सर, यांनी काय उत्तर दिलं असतं आमच्या पालकांना. आणि सर काय झालं का, पुरावे आहेत असं सांगतात सर. हे मग आमचा जीव घेतला असता, मग काय केलं असतं, सगळेच गेले असते ना. सर आम्ही कॉल केला आणि सर कॉल केला आम्हाला. आम्ही जर त्यांना आमच्या न्यायासाठी कॉल करतो तर ते काय सांगतात, आम्हाला आमचे नाव विचारून घेतात सर. हे टार्गेट करण्यासाठी नाव विचारतात का, आणि एवढं सांगतात तुम्ही अभ्यास करा. सर आमचा जीव पण जाईल, मग आम्ही अभ्यासच करू का. इथं आम्ही शिक्षणासाठी पाठवलेले सर. आई वडिलांनी आमचा जीव गेला असता तर काय उत्तर दिलं असतं सर. आई वडिलांना भरून एक स्वयंपाकी आहे, त्या स्वयंपाकी आणि एक शिपाई बायसोद कर्मचारी यांच्यामध्ये एक संवाद झाला. त्याचं रेकॉर्डिंग बाहेर आलं. तर त्यामध्ये काही असे शब्द होते जे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घातक असे शब्द प्रयोग त्या ठिकाणी केले गेला. आणि ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही संबंधित कर्मचाऱ्याला त्याची बदली केली. तिथं ते बायसोद कर्मचारी असल्यामुळे त्यांना सेवेतच आपण कमी केलेलं आहे. याच्या पुढे मुलांची मागणी आहे गुन्हा दाखल करण्याची, याबाबत काय करायची? तर त्या गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने आमची कारवाई चालू आहे, ती आपण करतो आहे. ते इतपत टेम्पररी कर्मचाऱ्यांची इतपत मजल केली की विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये किंवा पाण्यामध्ये विष प्रयोगाचा प्रयत्न किंवा समथिंग विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असा प्रयत्न, ही मोठी बाब नाही म्हणता येणार.
नाही, हे जे काय झालं ते खूप चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे आणि सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची सुद्धा बदली आपण करतोय आणि यानंतर अशा पद्धतीचं वर्तन कुठल्याही भारत कर्मचाऱ्यांकडून होणार नाही याबाबत संबंधित कंपनीला सुद्धा आम्ही तशी आपण सूचना आपण देतो. वॉर्डनच नाही हॉस्टेलला. नाही, आपल्याकडं रिक्त पद आहेत गृहपाल्याचे, आपण अतिरिक्त पदभार देऊन आपण कामकाज करून घेतो सध्याचं ते. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.